3 डिसेंबर 21वा दिवस चालू आहे। जवळजवळ 400 किलोमीटर आम्ही ओलांडलेलं आहे। आता उत्तर वाहिनीची जी परिक्रमा होते चैत्र महिन्यात त्या रस्त्याने चाललो आहे आणि 10 किलोमीटरचा रस्ता आहे तो। त्यामध्ये आपलं आता जवळ 6-7 किलोमीटर झालेलं आहे। आणखीन 3 किलोमीटर नंतर मग परत पश्चिम वाहिनी होईल ती नदी। एक आश्रम होतं छान, म्हणजे पाऱ्याचं शिवलिंग होतं तिथं आणि खूप मोठा आश्रम होता। छान व्यवस्था होती, जेवण वगैरे। तर हा रस्ता तरी काय जंगल असं काय नाही आहे, पण शेती आहे इथं, कापसाची शेती आहे आणि टार रोड पण आहे, केळीची शेती आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आमची टीम जरा मागे आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हा एक वेगळा प्रवास। नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या दर्शनासाठी आम्ही आतल्या रस्त्याने चाललो आहे। शेतातला रस्ता आहे हा। शेती आहेत, बाजऱ्याची शेती आणि कापसाची शेती। आतापर्यंत 16-17 किलोमीटर चाललेलं आहे आम्ही सकाळपासून। आता परत एक 9-10 किलोमीटर जायचं आहे। जलाराम म्हणून आश्रम आहे, तिथं राहायचं ठरवलं आहे। हे तुरीची डाळीचे शेत आहे, ही तुरीची डाळ आहे। इथे खूप सारी तुरीच्या डाळीची शेती आहे। 21वा दिवस, सकाळपासून आम्ही 3 तास चाललेलं आहे। जवळजवळ 12 किलोमीटर आलो आहे आम्ही। हे कालिदास भाई आम्हाला भेटले आणि बॉलभोग दिली त्यांनी, घाटी आणि गूळ। तर गूळ त्यांनी दिलेत ना, ते एकदम स्पेशल, म्हणजे जन्मात मी कधी खाल्लंच नाही तसलं गूळ। कालिदास भाई, आप बोलना चाहते हो? नहीं, आपने बहुत अच्छा किया, घाटी दिया और गुड़ दिया। गुड़ सही में याद रखने वाला गुड़ है। आपने क्या बोला, वो किसान ने क्या है किसान के पास? गुड़ बनाने की मिनी फैक्ट्री बोलते हैं। अच्छा, मिनी फैक्ट्री है, मतलब इसमें केमिकल वगैरह कुछ नहीं है मिक्स। हाँ, खूब अच्छा, धन्यवाद भैया, धन्यवाद। ये जो गुड़ बनाते हैं ना, हाँ। वो यहाँ से वो तेल का डिब्बा आता है ना, हाँ। उसमें वो सब निकाल के भर देते हैं। और अच्छा। वहाँ वो राजकोट है, यहाँ से राजकोट, ज्यादा दूर। हाँ मालूम है। वहाँ बड़ी फैक्ट्री है, वहाँ उसमें गुड़ में केमिकल मिला के फिर उनका जो बनाते हैं ना, वो छोटे छोटे, अच्छा, वो बनाते हैं। और यहाँ जो बनता है वो लोकल को बेचते हैं, वो देसी ही है, उसमें कुछ केमिकल नहीं है। अच्छा, गांव का नाम क्या है ये कुंभेश्वर जी और पाटिल। कुंभेश्वर कुंभेश्वर आहे। कुंभेश्वर गावाचं नाव आहे। हां, हे सगळ्या परिक्रमावासियांना बालभोग देतात। इथे एक नोट केलेलं आहे की इको आहे ना, मारुतीची खूप गाड्या आहेत, कुठे बघेल तिथे इको गाडी आहे। नर्मदे हर बाबा, नर्मदे
मध्ये हे एक पुरातन काळातलं मंदिर आहे. याला हनुमंतेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. याची स्टोरी अशी आहे, जेव्हा रावणाचा वध झाला त्यावेळेला रामाला ब्राह्मण हत्येचा शाप लागला. तर असं असतं की ईश्वरांनी त्यांना दर्शन देत नाही. ज्यांच्या हातून ब्राह्मण हत्या होते त्यांना ईश्वर दर्शन देत नाही. मग त्यांच्या जोडीने जितके होते नल, नील आणि मारुती वगैरे सगळे, सुग्रीव, ह्यांना सगळ्यांना ब्राह्मण हत्या लागला. त्यावेळेला रामाने सांगितलं की आम्हाला रावणाचं वध केल्यामुळं हे दोष लागलेला आहे, त्यामुळं आम्ही तपश्चर्या केली पाहिजे, ईश्वराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्यावेळी इथं मारुती तपश्चर्या केली आणि त्यावेळी त्यांना ईश्वर प्रसन्न झाला आणि त्या नावाने हनुमंतेश्वर हे नाव प्रसिद्ध झालं. हे आता रंगरंगोटी झालेली आहे देवळाला, पण याची स्ट्रक्चर जेव्हा जर बघितलं ना, फार पुरातन काळातलं आहे. एकदम स्ट्रक्चर बघितलं ना, याची दगड वगैरे आणि आतली बांधणी, हे सगळं काही एकदम जुन्या काळातलं आहे. अगदी नर्मदेच्या किनाऱ्यावरती हे मंदिर आहे. हे आत मंदिर आहे. आत तळघरामध्ये ईश्वराची मूर्ती आहे. हे नर्मदेचा घाट आहे. असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा करायच्या वेळेला हे बघा स्ट्रक्चर, हे पूर्ण म्हणजे दगडाचं स्ट्रक्चर आहे. हे आजकालचं नाही आहे, अगदी पुरातन काळातलं मंदिर आहे. डोम केलेलं आहे तिथं. ध्यान इतकं छान लागतंय त्या डोमच्या आतमध्ये जेव्हा गेलो, म्हणजे ईश्वरलिंग जिथं आहे, जिथं तळघरामध्ये खूप छान ध्यान केंद्रित होते माणूस. हे बाबाजी आहेत तिथले. या बाबाजींनी कथा सांगितली तेव्हा आम्हाला कळालं. आपली फरज मागेल ना. दाल भात शाक पूरी लापसी असं म्हणतात की नर्मदा परिक्रमेच्या वेळेला मगरीचं जर दर्शन झालं ना, इनफॅक्ट नर्मदा देवीचं दर्शन झाल्याप्रमाणे होतं. इथं मगर येऊन बसते म्हणून सांगतात ते बाबाजी. तर बघू आमच्या नशिबात असेल तर मिळेल इथं. आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही आहे, पुढे जाणार आहोत. जलाराम आश्रममध्ये राहायला पुढे जाणार आहोत. ही तपोभूमी आहे. नर्मदा किनाऱ्यावरती जे आहे तपोभूमी आहे. रामायण काळातलं सगळं काही तपोभूमी आहे. सगळे लोक, रामाचे जितके सैन्य होते सगळे इथं, इवन इन्क्लुडिंग राम लक्ष्मणाने तप केलेलं आहे या भूमीवरती, नर्मदेच्या किनाऱ्यावरती.
म्हणून नर्मदा परिक्रमेला खूप महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये. पोलत्या गाव नर्मदा जिल्ह्यामध्ये नीलकंठेश्वर महादेव मंदिर. हे ॲक्च्युली नीलकंठेश्वर महादेव मंदिर म्हणतात, हे ओरिजिनल नाव, पण स्वामीनारायणनी चालवायला घेतले आणि स्वामीनारायणनी ते सगळं मॉडिफाईड केलेलं आहे. खूप मोठं आहे, 40 एकर जागेमध्ये स्वामीनारायणनी डेव्हलप केलेलं आहे. खूप छान मंदिर आहे, एकदम देखावा. म्हणजे इथे येऊन राहायला वगैरे हरकत नाही. मार्केटच आहे, नॅचरल प्रोडक्ट्स, अन्नकूट प्रसाद, हां, आणि काय जुता घर, अच्छा म्हणजे जुते ठेवायला, हां, संस्थान कार्यालय, उत्सव कार्यालय, दान भेट प्रसाद, पूछताछ, गरुडाचं हे आहे. जुते काढायला पाहिजे. छान आहे, विष्णूची प्रतिमा केली. नीलकंठ प्रसादम म्हणजे कॅन्टीन, आणि कॅन्टीनमध्ये सगळी सुविधा आहे. साऊथ इंडियनपासून करून पंजाबी डिश, गुजराती आणि हे ते, पाणीपुरी, भेलपुरी, आईस्क्रीम, सगळं काही. रामाची प्रतिमा उभी केली. मेन मंदिर, त्याच्या चौकीवर खूप सारे मंदिर आहेत. छान आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायच्या वेळेला इथे येऊन राहून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघून जाऊ दे. खूप सारे शॉप्स आहेत इथे. बँक पण आहे, ATM आहे, आणि हे सगळे शॉप्स आहेत. હમણાં નહીં પી તમારે પીવી છે અત્યારે કારણ કે વહેલું છે હજુ તો. खूप सारे प्रवासी येतात. चला. हे एंट्रन्स आहे, तर इथूनच एक्झिट.
संहिता पाठ मंदिर हे एक एंट्रन्स आहे आणि हे एक एंट्रन्स आहे. खूप छान मंदिर बनलं. घंटा खूप मोठा आहे. एकदम नदी किनारा, नदीच्या किनाऱ्यालाच हे मंदिर बांधलेलं आहे. इथून नर्मदा दिसते. नर्मदे हर, नर्मदे हर. हे मंदिरचं प्रवेशद्वार आहे. गणपतीचं मंदिर आहे. वरती पण हे मंदिर आहे. हे नीलकंठेश्वर मंदिर बांधलेलं आहे ते.